मॅडी मॅडी खाली बघ. आई अहो हे हे एवढं सगळं कशासाठी? अरे म्हणजे काय, आमची सून येते ऑफिस मध्ये, एक्साइटमेंट असणारच ना. एवढं काय कौतुक चाललंय? ऑफिसेस तर जॉईन करतेय, त्यात एवढं काय स्पेशल आहे? एक मिनिट थांब. आई नमस्कार करते. सुखी राहा. बाबा नमस्कार करते. हा हा दोघांना मिळून एकच. सुझान हे ताट घे ठेवून ये. शुभ्रा चल कलश ओलांड आणि आत ये. मॅडम मला एक इम्पॉर्टंट कॉल करायचा, मी आज जाऊ शकतो का? हो चाल. रांगोळी सांभाळ आणि कलशाला पाय लागू देऊ नको सर. ते बघ. चल शुभ्रा ये. आई मला माहिती आहे तुम्ही खूप उत्साहात हे सगळं केलंय, पण कलशात तांदूळ आहेत आई, आणि तांदूळ म्हणजे अन्न ना. तुम्हाला माहितीये मला असं अन्न वाया गेलेलं नाही आवडत, मला ते पटतच नाही आई. हो खरंय बाळा, आपण हे शुभ असतं ना. प्लीज नका ना आग्रह करू. तुमचा शब्द मला नाही ना मोडता येत आई. मी तुमच्या शब्दाचा मान राखते, मी हे माप ओलांडते, पण माझ्या पद्धतीनं. अहो तेवढी नाही बदलली बरं का आपली मुलगी. लग्नानंतर गृहप्रवेश केला तेव्हा सुद्धा तिने हेच केलं होतं. काही गोष्टी न बदललेल्याच बऱ्या असतात नाही का? शुभ्रा तू आपली कंपनी जॉईन करावीस अशी माझी केव्हापासूनची इच्छा होती, पण मी कधी प्रेशर टाकलं नाही तुझ्यावर, कारण माझी खात्री होती एक ना एक दिवस हा निर्णय तू घेशील, आणि तू तो निर्णय घेतलास. आय एम सो हॅपी शुभ्रा. हा आणि मलाही खात्री होती की ही तुझी खाष्ट सासू एक ना एक दिवस तुला ऑफिस जॉईन करायला लावणार म्हणजे लावणार. काय पण आई बाबा फक्त आणि फक्त तुम्हा दोघांच्या सपोर्टमुळे आज मी इकडे, म्हणूनच मी एवढा मोठा डिसिजन घेऊ शकते आई. आई काय झालं? आत्ता नाही कळणार तुला. शुभम जेव्हा मोठा होईल आणि आयुष्यात अशी काहीतरी मोठी स्टेप घेईल ना, तेव्हा तुला कळेल. सॉरी मॅम, आज शुभ्रा मॅमचा ऑफिस मधला फर्स्ट डे म्हणून तुम्ही खूप एक्सायटेड आहात मला माहितीये, पण मी पण आल्याचं तुम्ही नोटीस केलंय ना मॅम. तुला शेफ बनायचं म्हणून माझी नोकरी सोडलीस आणि आता शुभ्रा मॅम बरोबर येतेस हो ना? अहो शुभ्रा मॅमचा फर्स्ट डे ना म्हणून त्यांची हेल्प करायला आली आहे. ते एकदा सेट झालं की मग मी शेफच होणार आहे. आमचं ठरलंय तसं, हो ना सर? हो आहे तर. मागच्या जन्मीची पाप आहे ते माझी, फेडल्याशिवाय तुझ्यापासून मुक्तता कशी मिळेल मला? काय हो ये बाळा. हो तुमची सगळी मशीन्स विकली जाणार, काही काळजी नका करू. आसावरी मॅडमना कसं हँडल करायचं ते मी बघतो ना, ते मला चांगलं कळतं. म्हणून तर म्हणतोय मी, तुम्ही परफेक्ट माणसाला अप्रोच झालेला. फक्त एकच करूया, जे काही डील आपल्यात फायनल होईल त्यातले
10% माझे असतील. असं काय करता? आता मी तुम्हाला मदत करतोय ना, तर तुम्ही पण मला मदत करायला पाहिजे ना. हे बघा, यात आपल्या दोघांचाही फायदा आहे. आता मी शुभ्रा मॅमना मदत करेनच, पण सोहम सर आणि सुझानला पण बघून घेईन. 1 तीर 2 निशाण. ठेवू? बाय. सो ती शुभ्रा आता ऑफिस जॉईन करणार आहे का? पण इतकी वर्ष घरात हाऊसवाईफ म्हणून होती, आता काय सडनली ऑफिस? आणि तिला काय कळतं कामामधलं? हे बघ सुझॅन, मला सगळं माहिती आहे, पण ही मॅडी शुभ्राची चमची आहे. शुभ्राच्या मागे मागे स्वतःचा जॉब सोडलेला असताना सुद्धा ऑफिस पर्यंत आली आहे. तिने मला आणि सुझॅनला बघितलं ना तर आधी जाऊन शुभ्राला सांगेल. तर आपण इतके दिवस या दिवसाची वाट बघत होतो, आपण सगळ्यांनी एवढी मेहनत घेतली होती, तो दिवस आज आलाय. नवीन जागेवरती आपला नवीन प्रोजेक्ट सुरू होतोय ऍट लास्ट. आणि आता नवीन जोमाने तिकडे कामाला सुरुवात होतीये. आणि हे सगळं होऊ शकलं फक्त आणि फक्त शुभ्रामुळे. आई मी अगं नाही शुभ्रा, खरंच सांगते मी, तू समंजसपणा दाखवलास, त्या माणसांना इतकं छान रीतीने हँडल केलंस, आणि म्हणूनच आज आपल्याला हा दिवस दिसतोय. आय एम सो प्राऊड ऑफ यू शुभ्रा. सो आपण आता सुरुवात करूया मीटिंगला, कारण हा प्रोजेक्ट खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी, खूप मोठा आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा प्रोजेक्ट सोहम बरोबर शुभ्राने सुद्धा हँडल करावा. आई मी शुभ्रा, अगं तू नसतीस हा प्रोजेक्ट होऊच शकला नसता. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा प्रोजेक्ट सोहम सोबत तू हँडल करावास. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. अभिनंदन मॅम. कॉंग्रॅच्युलेशन शुभ्रा. मला पण आवडेल तुझ्याबरोबर काम करायला. थँक्यू. पण आई सोहम, नेहमी प्रोजेक्ट तू स्वतः हँडल करतोस, तुझे डिसिजन्स तू स्वतः घेतोस, पण या प्रोजेक्टच्या संदर्भात शुभ्राच्या अप्रुव्हल शिवाय तुला एकही डिसिजन घेता येणार नाही. आई मी काय म्हणतेय, आणि शुभ्रा, या प्रोजेक्टच्या संदर्भात फायनल डिसिजन तुझा असेल, ती पॉवर मी तुला देते. आपण सुरुवात करूया. सो यू गो अहेड. तू काही विचार केला असेल किंवा काही ठरवलं असेल, लेट्स डिस्कस. हो, डिस्कशनला सुरू करण्याआधी मी काही पॉइंट्स काढलेत, म्हणजे मी शेअर करतो सगळ्यांशी, मग आपण डिस्कशन करूच त्याच्यावर. मला असं वाटतं आत्तापर्यंत आपण मॅन पॉवर वापरूनच आपल्या फॅक्टरीतली कामं करत आलोय. आता बदल करण्याची वेळ आली असं मला पर्सनली वाटतं. म्हणजे काही नवीन गोष्टी आता आपण अडॅप्ट करायला पाहिजेत ना, काळानुसार आपण पण बदलायला पाहिजे. फॅक्टरीतलं काम फास्ट होण्यासाठी किंवा आपला प्रॉफिट वाढण्यासाठी काही डिसिजन्स आपण घ्यायला पाहिजेत. त्यातला पहिला डिसिजन म्हणजे आपण आत्तापर्यंत वर्कर्सवर अवलंबून होतो, पण नवीन फॅक्टरीत आपण वर्कर्सच्या ऐवजी जर जर्मन मशीन्स वापरली तर मला असं वाटतं जास्त फायदा होईल, आपला वेळ वाचेल आणि ही मशीन्स आपल्याला जास्त प्रॉफिट सुद्धा कमावून देतील. कारण जर्मन मशीन्समध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला, ज्यामुळे आपला प्रॉफिट खरंच वाढू शकतो. सो मला असं वाटतं ही मशीन्स आपण खरेदी करायला काहीच हरकत नाही. आणि या मशीनची किंमत पण मी काढलेली आहे. साधारण एका मशीनची किंमत 2 कोटी रुपये. दॅट्स टू हाय सोहम. आकडा खूप मोठा आहे, पण लॉंग रनच्या दृष्टीने खरंच खूप फायदा होईल आपल्याला. आणि मी स्वतः पर्सनली सगळी नीट चौकशी केलेली आहे या मशीनच्या बाबतीत. खूप छान मशीन्स आहेत, त्यामुळे लवकरात लवकर ही मशीन्स खरेदी करूया. आणि शुभ्रा, तुला काही बोलायचं आहे का? नाही, हे बघ, हा प्रोजेक्ट तुझाही आहे, तू त्याच्या बरोबरीने हँडल करणार आहेस, त्यामुळे तुला जे काही वाटतंय ना ते मनमोकळेपणाने बोल. नाही मला नाही बोलायचं आहे. अगं शुभ्रा, कम ऑन, बोल ना. आई
सोहम आता जे काही बोलला ते अभ्यासपूर्वक बोललाय, ह्यात काही शंकाच नाही. म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स या कंपनीतला खूप जास्त आहे माझ्यापेक्षा. आता ह्या सगळ्यात मला जे खटकलं म्हणजे पर्सनली ते सांगू का तुम्हाला? चालेल? प्लीज शुभ्रा, गो अहेड. आई, आत्ता सोहम म्हणल्याप्रमाणे त्या मशीनची कॉस्ट खूप जास्त आहे अहो. नुसती मशीन्स घेऊन चालत नाही ना, तर त्याच्या मेंटेनन्सकडे पण लक्ष द्यावं लागतं. त्या मेंटेनन्सचा सुद्धा खूप खर्च होईल आई. आपल्याला त्याच्या वापराची सवय नाहीये, ती मशीन्स कशी ऑपरेट होतात हे आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे किती लॉस होईल किती प्रॉफिट होईल याचंही गणित आपल्याला काही माहित नाहीये आता. ह्या सगळ्यात इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट आपण करतोय, तर मला पर्सनली हे सगळं थोडं रिस्की वाटतंय. दुसऱ्या बाजूने जर का आपण विचार केला तर आपल्याच एम्प्लॉईजचे पगार कमी करून आपण ही मशीन्स घेणार. अशात आपण त्या एम्प्लॉईजवर फक्त अन्याय करतोय असं नाहीये ना, तर त्यांच्यावर त्यांच्या घरची कुटुंब सुद्धा अवलंबून आहेत. त्यांच्याही भवितव्यावर आपण एक प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण करतोय असं मला वाटतं आहे. आणि आई, जेव्हा आपल्याला गरज असते, खरी गरज असते, तेव्हा ही मशीन्स नाही येणार आहेत मदतीला, ही माणसं ही आपली एम्प्लॉईजच येणार आहेत ना. त्यामुळे माणसं कमी करून मशीन्स वाढवणं, इतका खर्च करणं हे आत्ता तरी मला गरजेचं नाही वाटत आहे आई. सोहम, मला शुभ्राच्या बोलण्यात खूप तथ्य वाटतंय. आय थिंक शी इज राईट. म्हणजे बघ ना, आपला प्लांट नवीन आहे, आपल्याला अजून माहिती नाही की कस्टमरचा रिस्पॉन्स काय असणार आहे. तेव्हा आत्ता एवढा मोठा खर्च करायच्या ऐवजी आपण एक मशीन घेऊन सुरुवात करूया. तोपर्यंत आपण आत्तापर्यंत जसं काम करत होतो तसं ह्युमन रिसोर्स वापरूनच आपण हा प्रोजेक्ट पुढे चालू ठेवूया. ठीक आहे? ओके मॅडम. आता शुभ्रा म्हणाली त्याप्रमाणे आपण कामाला सुरुवात करूया and we'll go in that direction. You got all that? येस मॅम. शुभ्रा, I'm so proud of you. शाबास. थँक्यू आई. काय पद्धत आहे बिझनेस करायची? बिझनेस करताना मोठे मोठे डील्स करायला लागतात. बाजारातून भाजी आणणं एवढं सोपं वाटलं का? त्याला अक्कल लागत नाही, ह्याला अक्कल लागते. आणि ही शुभ्रा, हिचा पहिला दिवस आहे ना ऑफिसला, गप्प बसायचं ना. माझ्यासोबत प्रोजेक्टवर काम करायची संधी मिळाली ना, काय शाळी समजायला लागली का स्वतःला? पण तू माझ्यावर का चिडतोयस? मला खूप हर्ट करतोयस तू. ही शुभ्रा आहे ना पहिल्यापासूनच अति शहाणी आहे. सगळीकडे मिरवायची हाऊस आहे तिला. आधी काय त्या सगळ्या गरीब लोकांचा पुळका आला हिला, त्यांना घरं वगैरे मिळवून दिली. आता काय वर्कर्सचा पुळका यायला लागला तिला. तर त्यांचे पगार आहे, त्यांची घरं चालतात. अरे काय समाजसेवा करायला आलोय का इकडे? सारखं आपलं इमोशनल व्हायचं, प्रॉफिट बघायला नको, सारखा लॉस करून घ्यायचा का? आणि ही असावरी राजे स्वतःला बिझनेस वुमन म्हणवते ना, कोणाचं ऐकायचं, कोणाच्या मताला किंमत द्यायची हे कळत नाही तिला. काय बिझनेस चाललाय? सो तू इतका टेन्शन मध्येस? सॉरी डार्लिंग, मला माहित नव्हतं की तुला इतका त्रास होतोय. तू डिस्टर्ब नको ना होस. ऐक ना, तू लवकर डिसिजन घे, तिला सोड आणि माझ्याशी लग्न कर, म्हणजे तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. व्हॉट्स इट? तुला अक्कल नाही का? मी काय बोलतोय, तू काय बडबडतेस? आणि सारखं काय चाललंय की शुभ्राला सोड, शुभ्राला सोड? सोपं आहे का ते? तिला सोडायचं असतं ना कधीच सोडलं असतं मी. पण माझा मुलगा आहे तिच्याकडे, माझे हात बांधले गेलेत, बबडूकडे बघून गप्प बसावं लागतं मला. सो तू तिचा विचार नको ना करू, माझा विचार कर. माझ्याकडे बघ ना, तुझं सगळं टेन्शन जाईल. तुला कळत नाही का? किती वेळा सांगितलं ऑफिसमध्ये असताना जवळ येऊ नको. शुभ्राने बघितलं तर ती कोणाला जाऊन काय सांगेल कळतंय का तुला? आधीच डोक्याला टेन्शन येतं तुझ्या, तू वाढवू नकोस अजून. आय नो. सो तू तुझ्या बायकोला घाबरतोयस आणि तुला काय वाटलं की तू मला काहीही सांगशील आणि मी तुझ्यावर ट्रस्ट करेन? जस्ट वेट अँड वॉच. थोडे दिवस थांब, नाही तर शुभ्राला तुझ्या आयुष्यातून, तुझ्या घरातून आणि या ऑफिसमधून बाहेर काढलं ना तर बघ. हॅलो बबडू, त्याच्या काय करतोयस तू? मी मिस करतेय तुला. बरं आहेस ना? हो शुभ्रा, तू माझी नको काळजी करू. मी एकदम छान आहे, मी मस्त खेळतोय. बर, हे बघ, गुड बॉय सारखं वागायचं राजा.
लीना आजी आपल्याला सांभाळायला आल्यात की नाही, म्हणजे त्या हेल्प करतायत आपली. हा, त्यांना त्रास द्यायचा नाही. नाही, मी अजिबात नाही त्रास देते लीना आजींना. आम्ही तर खूप मज्जा करतोय दोघं. थांब हा, लीना आजींना फोन देतो. हा, दे बरं. हा शुभ्रा. हा आजी, काय हो, त्रास नाही ना देते बबडू? अगं तू अजिबात काळजी करू नको, आम्ही मजेत आहोत. तू तुझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट. हा शुभ्रा, ऐकलंस का तू? चल मी फोन ठेवतो, मला आणि लीना आजींना खेळायचंय. बाय. हे बबडू, तू गुड बॉयस ना, प्लीज सोड ना आता. अरे हे असं किती वेळ खेळायचंय आपण? मे आय कम इन मॅम? येस, कम इन. नमस्कार. तुम्ही परत तुम्ही माझी अपॉइंटमेंट न घेता, परमिशन न घेता माझ्या ऑफिसमध्ये का? मॅडम एक मिनिट शांत व्हा. मला माहिती आहे की तुमची अपॉइंटमेंट न घेता मी आज पण आलोय, पण आत मात्र तुमची परमिशन घेऊनच आलेलो आहे. सो थोडा वेळ फक्त हवा होता. तुमचा थोडा वेळ मिळेल मला प्लीज? पुन्हा माझ्यावरती भलते सलते आरोप करणार नसाल, भांडणार नसाल आणि शांतपणे बोलणार असाल तर माझ्यापाशी वेळ आहे. बसा. मी इथे भांडायला आलोच नाहीये मॅम. अर्थात मला मान्य आहे की जे काही घडलं, चुकीचं घडलं, ते घडायला नको होतं. चूक तुमची होती, म्हणजे माझी पण होती की मी पण तुमची परवानगी नसताना घरात माणसं घेऊन घुसलो. पण शुभ्रा मॅडमने खूप छान सोल्युशन दिलं आणि सगळं सॉर्टेड आहे आता. काय मिस्टर गोखले, सगळं सॉर्टेड झालं असं मलाही वाटतंय, पण तुम्हाला वाटतंय का तसं? नाही तर तुम्ही आलाच नसतात माझ्या ऑफिसमध्ये. ऑफकोर्स नाही. इथे येण्याचं कारणच ते आहे की आता तुमच्या कंपनीत माझी माणसं काम करणार. तुमची कंपनी बांधली जात असताना त्यांची पण घरं बांधली जाणार, बरोबर ना? त्यामुळे आता आपल्याला एकत्र काम करावं लागेल. सो तुम्ही जे प्रॉमिस केलंय ते व्यवस्थित फॉलो केलं जातंय की नाही? म्हणजे मी तुमच्या आणि तुमच्या कामाच्या मध्ये येणार नाही, प्रोजेक्टच्या मध्ये येणार नाही, पण ते प्रॉमिस त्या पद्धतीने फॉलो होत आहे ना? माझ्या लोकांची कुठली गैरसोय होत नाहीये ना, यावर लक्ष ठेवण्यासाठी मला इथे यावं लागेल सतत. हे बघा मिस्टर गोखले, मला असं वाटतं तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा. तुम्हाला हे सगळं करायची काही गरज नाही. विश्वास आहे मॅम, पण हा प्रश्न जबाबदारीचा आहे जी मी उचलली आहे माझ्या लोकांची. आणि कसं आहे मॅम की आता आपल्याला जर एकत्र काम करायचं असेल तर मनात कुठलीही अढी न ठेवता आपण छान पॉझिटिव्ह वेने एकमेकांच्या बरोबरीने काम करणं हे चांगलं आहे, आपल्या प्रोजेक्टसाठी सुद्धा आणि माझ्या माणसांसाठी सुद्धा. आणि म्हणूनच मी या सगळ्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी, क्लिअर कट बोलण्यासाठी जिथे आलोय की आता आपण एकत्र छान काम करूया, जे काय जुनं घडलंय ते सगळं विसरून जाऊया आणि पॉझिटिव्ह होऊन छान काम करूया, एक नवी सुरुवात करूया. ठीक आहे. ओके. ओके. नमस्कार, मी अनुराग गोखले, गरजू लोकांच्या वेलफेअरसाठी काम करतो. अनुराग. हे बघा मिस्टर गोखले, ऑफकोर्स आय नो यू. हा काय पोरकटपणा करताय तुम्ही? पोरकटपणावरून एक गोष्ट अजून आठवली. प्लीज मे आय? एक सेकंद. मिस्टर गोखले, तुम्ही काय करताय एक्झॅक्टली? तुमचं फक्त एक कागद घेणार आहे मी इकडनं. एक मिनिट. मिस्टर गोखले, ओके, थँक्यू. हा एक पोरकटपणा की ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं.
आता कामाची सकारात्मक आणि हसरी सुरुवात होईल. हाच माणूस जो माझ्याशी इतका भांडत होता